राम कृष्ण हरी. भावेविन देव न कळे निसंदेह. निसंदेह म्हणजे नाही, कधीच नाही. भाव नसेल तर देव कधीही भेटणार नाही असं सगळे संत म्हणतात. आणि खुद्द ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतात की ज्ञान माणसाला पाहिजे, पण ज्ञानापेक्षा भाव श्रेष्ठ आहे. कारण आपण बघतो एखादा भुसट माणूस आहे आणि त्याच्या भाबड्या मनामध्ये जे प्रेम माया असते ती तशीच राहते. तो हृदय घेऊन जगत असतो, त्या हृदयामधून ती पुसली जात नाही. पण ज्ञान वाढलं आणि खूप प्रगती झाली, श्रीमंती आली, बुद्धीमध्ये फरक पडू शकतो. म्हणून ज्ञानापेक्षा भाव श्रेष्ठ आहे असे म्हणणारे ज्ञानोबाराय आहेत. भाव हा किती असावा तर झोपलेल्या वाणीला जो जाग करतो त्याला परमात्मा म्हणतात. आपण बघतो भावेविन देव न कळे निसंदेह. भाव नसेल तर देव कळत नाही. आणि इतर कितीतरी ठिकाणी आपण बघतो यज्ञ करा, पूजा करा, भक्तीचे अनेक प्रकार, बरंच काही काय असतं. पण मनात भाव नसेल तर ती भक्ती देवापर्यंत पोहोचेल याची गॅरंटी नसते. मग हा भाव एक दिवस उदाहरण द्यायचं झालं तर माता रुक्मिणी साहेब आणि नामदेव महाराज सकाळी सकाळी काकडा चाललेला असतो एका मंदिरामध्ये. विठ्ठल काकड्यासाठी पांडुरंग तिथं गेलेला असतो. दिवाळीचा प्रतिपदेचा दिवस असतो, म्हणजे पाडवा. या पाडव्या दिवशी पतीला ओवाळायचं असतं. अशा भावनेतून रुक्मिणी माता विठ्ठलाला सकाळी सकाळी ओवाळण्यासाठी सगळं ताट भरून घेते. पंचारती, सगळं बुका, हे ते सगळं काही अष्टगंध चंदन घेऊन मंदिरामध्ये जाते. तर तिथं देव इतका भक्ती रसामध्ये, इतका भावामध्ये गुंतलेला असतो. सगळ्यांचे भाव एक झालेले असतात. आणि गंमत अशी होते की विठ्ठलमय सगळं वातावरण झालेलं असतं. आणि त्या विठ्ठलमय वातावरणामध्ये तो पांडुरंग भक्तांच्या सारखाच दिसत असतो. रुक्मिणीला ओळखता येत नाही. रुक्मिणी नामदेव महाराजांना म्हणते, अहो नामदेव महाराज काहीतरी कर, मला देव काय ओळखू येत नाही. नामदेव महाराज जातात, सगळा राऊंड मारून येतात. म्हणतात रुक्मिणी मासाहेब माझं पण फार अवघड आहे, मलाही काही देव ओळखता येत नाही. रुक्मिणीला राग येतो. रुक्मिणी म्हणते किती दिवस तुम्ही देवाची पूजा अर्चा करता आणि तुला सदा देव ओळखता येत नाही. त्यावेळेला नामदेव मनातल्या मनात म्हणतो, हे माते रुक्मिणी, तू तर 28 युग तुझ्या नवऱ्याबरोबर उभी आहेस, तुला विठ्ठलाला ओळखता येत नाही आणि मी तर काही दिवसांचाच आता सोबती आहे. अशा पद्धतीनं दोघांची खलबत चाललेली असतात. रुक्मिणीला प्रश्न पडतो. परत एकदा ती म्हणते, तू जाऊन नीट बघ, कारण जर रॉंग नंबर लागला चुकीचा तर आज काही भाऊबीज नाही. भाऊबीजेमध्ये एखादा चुलत भाव, मावस भाव, आत्ते भाऊ वाढला तरी चालतो, पण आज पतीला ओवाळायचा आहे, हा पाडवा दिवाळीतला. त्यामुळं इथं रॉंग नंबर लागला तर ब्रह्मांडामध्ये माझी काहीच इज्जत राहणार नाही, किंवा काही लोक म्हणतील मला, देव सगळे नावं ठेवतील. मग नामदेव महाराज म्हणतात, पण आता काय करायचं, मला पण आता प्रश्न पडलेला आहे. त्यावेळेला एक सुंदर अभंग आहे बघा काकड्याचा. लाजले गे माय आता सोना ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. ओवाळू गे माय मी गेले द्वारके,
जिकडे पाहावे तिकडे चतुर मुंज सारखे. आता कुणाला ओवळायचं? तेवढ्यात नामदेव महाराज येतात. नामदेव महाराजांची टूप पेटते. म्हणतात ऋषींनी लाथ मारलेली असते विठ्ठलाला आणि त्याची खून देवाच्या छातीवर असते. मग ती खून बघत 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 नामदेव महाराज जातात. तर कोपऱ्यामध्ये ह्यांचं गिराईक उभं राहिलेलं असतं गरीबासारखं. रुक्मिणीला म्हणतात माते आपलं गिराईक सापडलं, जा लवकर. तिथं गेल्यावरती रुक्मिणी बघत राहते आणि वाईट वाटतं रुक्मिणीला की आपला जो भाव आहे त्या भावामुळं आपल्याला हे वारकरी सगळे साधू संत एक झाले, पण मला हा भाव माझ्या मनामध्ये निर्माण झाला नाही. त्यामुळं मी यांना ओळखू शकले नाही. आणि विठ्ठल मात्र मनातल्या मनात घाबरला होता. त्याला वाटलं असेल आता रुक्मिणीची एवढी फजिती झालेली आहे मनातल्या मनात, आता ती मनातल्या मनात नक्की म्हणत असेल आता घरी या, तुम्हाला बरोबर दाखवते. म्हणजे हा भाव विठ्ठलाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि मग रुक्मिणी माता गंध अक्षदा सगळे विठ्ठलाला लावते आणि गरुड हनुमंत पुढे उभे राहते. आणि त्या पद्धतीनं रुक्मिणी माता ओवाळायला सुरुवात करते देवाला आणि मग ती घरी जाते. याचा अर्थ की देवाधिकांच्या सुद्धा कधी कधी चुका होऊ शकतात. आपण तर माणूस आहे, पण हा भाव शोधण्याचं काम नामदेव महाराजांनी केलेलं आहे. देवाच्या प्रती जो भाव आहे तो कसा शोधायचा, तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या छातीवरती लाथ मारलेली आहे. यावरून हा विठ्ठल आपल्याला शोधता येईल आणि त्यावरून त्यांनी तो विठ्ठल शोधला. म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशानं पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. देव हा बाजारचा भाजीपाला नाही. आपल्याला मस्त वाटतं की एवढं थोडंसं काही केलं की आता मला देव भेटेल, एक किरकोळ काही केलं की मला देव भेटेल. असं देव कधी भेटतच नाही. ज्या दिवशी तुमच्या मनातला भाव आणि देवाचा भाव हा मॅच होईल त्यावेळेला परमेश्वर स्वतः तुम्हाला शोधत येईल. तुमच्याकडं तुमचा भाव जागृत होईल. त्यावेळेला तुम्हाला परमेश्वराकडे जायची गरजच नाही, तोच तुम्हाला शोधत येईल. पण कधी? भाव जागृत झाला तर. थँक्यू. रामकृष्ण हरी. हॅव अ गुड डे. रामकृष्ण हरी.